नमस्कार, मी माणिक कांबळे, संपादक कार्यकर्ता न्यूज चॅनलमधून आपल्याला आपल्या परिसरातील घडामोडीवरती बातम्या देत आहे। महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत योजनेसाठी स्वयंमूल्यमापन झालेल्या ग्रामपंचायतीचे राज्यभर मूल्यांकन सुरू आहे। मारेगाव पंचायत समितीला गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पंचायत समितीचे मूल्यांकन करण्यासाठी निवड झाली असून मोहिमेची पारदर्शक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे। मारेगाव पंचायत राज समिती गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात ग्रामपंचायतीच्या विकास कामाच्या मूल्यांकनासाठी धडकली आहे। गटविकास अधिकारी भीमराव वनकडे यांच्या मार्गदर्शनाखालील या समितीमध्ये मारेगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर देऊळकर, आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी शंकर महल्ले, कृषी विभागाचे विस्तार अधिकारी धीरज साळुंके, पत्रकार माणिक कांबळे यांचा समावेश आहे। आमगाव पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात झालेल्या 56 ग्रामपंचायतीपैकी 11 ग्रामपंचायत स्वयंमूल्यमापन पात्र ठरल्या होत्या। त्यामुळे त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी मारेगाव पंचायत राज समितीची निवड झाली असून मार्गदर्शक सूचनेनुसार गटविकास अधिकारी भीमराव वनकडे यांची टीम मूल्यांकन करताना दिसून येत आहे। आता या स्पर्धेमधून किती ग्रामपंचायती बक्षीस पात्र ठरणार आहे याकडे आमगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे। पहिल्या टप्प्यात 15 लाख रुपयाचे, दुसऱ्या टप्प्यात 12 लाख, तिसऱ्या टप्प्यात 8 लाख तर 5 लाख विशेष बक्षिसाची रक्कम राहणार आहे। हे समितीने दिलेल्या गुणावरून ठरणार आहे। 6 मे पासून तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून 11 ते 12 मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे। पाऊळदवणा ही पहिली ग्रामपंचायत तपासणीसाठी हाती घेण्यात आली आहे। गावातील पाणी व्यवस्थापन, वृक्ष लागवड, शौचालय, अंगणवाडी, शाळा, बचत गट, आरोग्य, शिक्षण व इतर सुविधांची पडताळणी करण्यात येत आहे। या सर्व सुविधांची मोक्कापाहणी करण्यात आली असून गुण देण्याचे काम सुरू आहे। पाहूया पंचायत राज समितीच्या अंमलबजावणीत एक नजर।